कुल हे नाव तुम्हाला दिसतच असेल. सो हा तो बंगला आहे तुला जपणारा आहे मालिकेचा. आणि आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं शर्वरीताई आपल्याला हा बंगला कसा आहे, काही इंटरेस्टिंग गोष्टी कशा शूट केल्या जातात त्या आपल्याला सांगणार आहेत. आणि बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी आपण त्यांना पाहतो, बरेच सीन त्यांचे ज्या ठिकाणी शूट होतात त्याच ठिकाणी आत्ता त्या बसलेल्या आहेत. शर्वरीताई माझ्यासोबत आहेत. स्वागत आहे ताई लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो. हॅलो. सो मच. कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कशा आहात? छान आहे. वेलकम. येस, थँक्यू. आणि खरं तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण मालिकाच खूप वेगळ्या लेवलची आहे. मालिकेत घडणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. सो त्या कशा शूट केल्या जातात आणि रिअलमध्ये त्या कशा असतात हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सुरुवात कुठून करूया आपण? सो सुरुवात आपण या झोपाळ्यापासूनच करूया. ओके. मंजिरीची फेवरेट जागा आहे. म्हणजे जेव्हा तिला काही प्लॅन करायचं असतं तेव्हा ती इकडे येऊन बसते आणि बरेच सीन्स इथे झालेले आहेत. सो ही तिची फेवरेट जागा आहे, हा झोपाळा. त्यामुळे शक्यतो दुसऱ्या कुठल्या आर्टिस्टचे सीन्स इथे होत नाहीत. हा स्पेशली माझ्यासाठी झोपाळा ठेवलेला आहे इथे. आणि मला आधी इथपासून ह्या एरियापासून आपण सुरुवात करूया, कारण जेव्हा मंजिरी पहिल्यांदा मार्जारीकडे गेली होती तेव्हा तिची एंट्री इकडून होती आणि त्याच्यानंतर ती त्या गुहेत गेली होती. ओके. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. येस. सो इथून माझी एंट्री झाली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर पौर्णिमेची रात्र होती ती. आणि मी आले आणि तोपर्यंत लोकांना माहिती नव्हतं की माझं कॅरेक्टर काय आहे. म्हणजे ती इव्हिल पण आहे, ती निगेटिव्ह पण आहे. येस. आणि त्याच्यानंतर मी इकडे आले आणि इकडे या पॉइंटला मी थांबले आणि त्याच्यानंतर मी चंद्राकडे पाहिलं, माझे केस सोडले आणि मग मी डायरेक्टली मार्जारीच्या गुहेत गेले. तर आता ह्याच्यातली गंमत मला सांगावीशी वाटेल की माझे केस कंपॅरेटिव्हली जे ओरिजिनल केस आहेत ते एवढेच आहेत. आणि आम्ही जेव्हा लांब केस माझे दाखवतो तेव्हा तो विग आहे. तर जेव्हा ते केस सोडायचे होते तर हा आंबाडा जर का सोडला तर तो कम्प्लिटली असं एक तर सुटत नाही. त्याच्यासाठी आम्हाला जरा त्याच्यामध्ये गिमिक करायला लागलं होतं की आम्ही तो सोडला आणि मग त्याच्यानंतर मी आत जाऊन विग लावून आले. मग त्याच्यानंतर त्याचा आंबाडा घातला आणि तो फक्त खूप क्लोज शॉटमध्ये आम्ही तो असा सोडला आणि मग ते असे केस सुटले असं ते दिसलं होतं. पण ते इतक्या टॅक्टफुली आमच्या डिरेक्टरनी ते सगळं शूट केलं होतं की ते लक्षातच येत नाही. तर अशी ती गंमत असते. तर तुम्ही जेव्हा पुन्हा कधी बघाल किंवा मागचे काही एपिसोड्स बघाल तुम्हाला तेव्हा ते लक्षात येईल की काहीतरी यांनी गंमत केलेली पण तरी सुद्धा ते इतकं रिअल वाटतं. असं ते आहे. ती ट्रिक वापरली ती आता कदाचित प्रेक्षक बघताना तुम्ही जे सांगितलंय ते कदाचित अप्लाय करून बघतील तसं होतं. आणि एक्झॅक्ट याच हे जे फाउंटन आहे जे आम्हाला मालिकेतही दिसतं याच रोडने अशी ती गुहा अशी दाखवली होती आणि ते सगळं क्रोमावर शूट केलं होतं. करेक्ट. सो क्रोमाची कन्सेप्ट तुम्ही जर का आता युट्यूब आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्यावरती गेलात आणि तुम्ही क्रोमावरती शूट होणारे सीन्स असं टाकलं तर तुम्हाला डिटेल त्याचं व्हर्जन कळेल. कारण बऱ्याच फिल्म्समध्ये ते वापरलं जातं. तर आता हा एक सेटअप इथे दिसत असेल तुम्हाला, हा ग्रीन सेटअप. सो जेव्हा क्रोमा करतात तेव्हा एक मोठा असा ग्रीन किंवा ब्लू कलरचा पडदा लावला जातो. एक मोठा म्हणजे मार्जारीबरोबर जे सीन शूट होतात त्याच्यात तर खूप मोठा पडदा असतो, तिथे बॅकड्रॉप असतो आणि मग त्याच्या समोर आम्ही ते शूट करतो. आणि तो जो ग्रीन जो बॅकड्रॉप असतो त्याच्यावरती मग तुम्ही ते क्रोमा जेव्हा प्रोसेस होतं त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काहीही दाखवू शकता. म्हणजे आता तुम्हाला दिसताना एक गुहा दिसते जिथे वेगवेगळे असे ऑरेंज कलर्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्याच्या जागी तुम्हाला जर का डोंगर दाखवायचे असतील, नदी दाखवायची असेल तर तुम्ही ते मागे काहीही दाखवू शकता. तर इव्हन न्यूज चॅनलवरती पण मला वाटतं वापरलं जातं की मागे आपल्याला वेगळंच दिसत असेल तर लोकांना असं वाटत असेल हे तर स्टुडिओमध्ये शूट करतात आणि मागे काही वेगळं कसं काय आपल्याला दिसतंय, म्हणजे एक्सटिरियरचा एखादा शॉट. तर ते क्रोमा तिथे तो वापरला जातो. तर इथे हा जो क्रोमा लावलेला आहे तर तिथे तुम्हाला अंबिका आहे, तिने चाफ्याचं झाड लावलेलं आहे. तर ते आम्ही इथे इमॅजिन करतो. म्हणजे एक त्या क्रोमावरती तिथे एक अशी टेप लावली जाते आणि मग मी जेव्हा इथून शूट करते तेव्हा मी त्या टेपकडे बघते आणि क्रोमा झाल्यानंतर तिथे आपल्याला एक झाड दिसतं. आणि जे आउट हाऊस आहे जिथे अंबिका जळून मेली आहे तर ते जळलेलं आउट हाऊस पण ते क्रोमावरतीच केलेलं आहे, तर ते दिसतं. तर आता ह्या घरासमोर आयडियली ही एक बिल्डिंग आहे पण दिसताना आपल्याला दिसतं की आउट हाऊस समोर आहे. असं ती गंमत आहे. आता ही जी बिल्डिंग आहे तर इथे खाली आपली जी मीरा आहे तिची रूम आहे, इथे ती शूट केली जाते. पण
आपल्याला सिरियल मध्ये ती आतच दिसते. अच्छा. सो रूम्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण जॉग्राफी वाईज तुम्हाला दिसताना ते सगळं घरातच आहे, असं आहे. आणि इथे जे सगळे पुरुष आहेत त्यांची इथे वर मेकअप रूम आहे. ओके. अच्छा. आमचा चेतन, अजित. ओके. सो असं आहे. आणि इथे आउटडोअरला बरेच सीन्स शूट केले जातात. आणि आउटडोअरला खरं तर खूप गंमत येते. आणि आमच्या सिरियलमध्ये स्पेशली आउटडोअर सिक्वेन्सेस खूप आहेत. कारण शिवनाथ त्यांचं तर सगळं आउटडोअरलाच होतं. आत्ता तुम्हाला बघताना खूप छान वाटत असेल किंवा आम्हाला करतानाही छान वाटतं आउटडोअर सिक्वेन्सेस. पण आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे त्याचे एक वेगळे चॅलेंजेस असतात. कारण आता पावसाळा सुरू झालाय असं म्हटल्यानंतर त्या पद्धतीने ते सीन्स प्लॅन केले जातात. पण आज पाऊस आहे, उद्या नाही असं म्हटल्यानंतर म्हणजे ते चॅलेंज तुम्हाला त्या त्या दिवसाला फेस करावं लागतं. म्हणजे बरेचदा असं होतं की 2-1 तासाचाच तो सीन असेल, पण एक दिवस असा आला होता की मध्ये कधीही पाऊस पडत होता, तेव्हा तो सीन अख्खा दिवस तो सीन आम्ही शूट करत होतो. एक सीन म्हणजे तो सीन होता साधारण एक 5 ते 7 मिनिटाचा, पण त्याला शूट करायला आम्हाला 12 तास लागले. बापरे. सो असे चॅलेंजेस पण आम्हाला खूप फेस करावे लागतात. आणि आपण जो एपिसोड बघतो तो साधारण एक 22 मिनिटाचा असतो, पण तो 22 मिनिटाचा एपिसोड शूट करण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. आणि त्यातून जर का खूपच काहीतरी आता लग्नाचा सगळे सिक्वेन्सेस होते, तर लग्नाचा सिक्वेन्स दिसताना तो दिसतो 7च मिनिटाचा, पण त्याला आम्हाला ऑलमोस्ट एक 2 ते 3 दिवस लागले ते 7 मिनिटं शूट करायला. तर अशी पण गंमत असते, ती फक्त आम्हालाच माहिती असते. पडद्यावरती बघताना म्हणजे मी पण प्रेक्षक म्हणून बघते तेव्हा ते माहिती असतं आपल्याला की एवढा वेळ आपण शूट करत होतो, अरे एवढंच असं गंमत. पण आता तुम्ही मगाशी जो केस सोडण्याचा सीन म्हणाला तो पण माझ्या मते तुम्ही म्हणाला दिसताना तो फार कमी मिनिटाचा दिसतो, पण ते शूट करायला किती वेळ लागतो? सो तेच सांगते, तर तो शूट करायला आम्हाला ऑलमोस्ट मला वाटतं 1-2 तास लागले. कारण आम्ही जेव्हा तो पहिल्यांदा शूट केला तेव्हा असं दाखवलं होतं की माझेच केस वापरून ते करूया आणि इथपासूनच शॉट लावूया, म्हणजे खाली लांब केस आहेत किंवा माझे ओरिजिनल शॉट आहेत ते कळणारच नाही. पण ते जेव्हा आम्ही ओपन केले तेव्हा ते विक प्रमाणे जो तो त्याला एक फ्लो येतो, फॉल येतो, तो आम्हाला दिसत नव्हता. तर ते काही वर्क होत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही ट्रायल्स अँड एरर्स केले. आणि हा सीन रात्री शूट करायचा होता, त्यामुळे तो आम्ही 8 वाजता सुरू केला. मग तो फायनली एक 12-12:30 पर्यंत तो संपला सीन. म्हणजे त्याला एक 4 तास लागले. त्या किती हार्डली 30 सेकंदाचा सीन असेल तो, पण त्याला एवढा वेळ लागला. आणि त्याच्यानंतर आमचं एकदा ते पॅटर्न सेट झाला की ओके असं करायचं, मग त्याच्यानंतर मग वेळ नाही लागला. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन सिरियल जेव्हा सुरू होते तेव्हा म्हणजे पहिल्यांदा एखादी आपण गोष्ट करत असतो त्याला थोडासा वेळ लागतो डेफिनेटली.